नरसोबाची वाडी म्हणलं की माझ्या पूर्णपणे म्हणजे बाबांच्याच आठवणी आहेत. बाबांचं नाव दत्तात्रय होतं कारण त्यांचा जन्म दत्त जयंतीचा होता आणि खऱ्या अर्थाने ते एकदम सच्चे दत्त भक्त होते. म्हणजे आमच्याकडे हस्तलिखित असं गुरुचरित्र आहे आणि त्याचं पारायण खूप वेळा बाबा करायचे. खूप सारी दत्तांची पदं त्यांना अगदी तोंडपाठ होती. त्यामुळे वाडीला आलो ना, दर्शनापेक्षा ते असं कुठेतरी घाट पकडायचे, मस्त नामस्मरण करत बसायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुकीर्तजी चॅनलवरती. आणि महाराष्ट्र फूड टूर यावेळी आपल्याला घेऊन आली आहे नरसिंहवाडीला, म्हणजेच नरसोबाच्या वाडीला. आत्ता मी कृष्णाकाठी बसलेलो आहे, मागेच माझ्या मंदिर आहे. आता वाडी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर अजून एक गोष्ट प्रकर्षाने येते, ती म्हणजे वाडीची बासुंदी. आणि आयुष्यातली पहिली बासुंदी मी इथे वाडीतच खाल्ली. त्या सगळ्या आठवणी माझ्या ताज्या होत आहेत. त्यामुळे इथलं अप्रतिम फूड कल्चर आपण एक्सप्लोर करणार आहोतच. पण त्याआधी मला असं वाटतं की आपण सुरुवात देवदर्शनाने करूया. मंदिरामध्ये कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही, त्यामुळे तुम्हाला दर्शन करायचं असेल तर तुम्हाला इथे यावंच लागेल. देवदर्शन करूया आणि मग वाडीची बासुंदी चाखूया. आत्ता आपण आहे वाडीतल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ असणाऱ्या अवधूतमध्ये. अवधूत प्रसिद्ध आहे कवड बर्फीसाठी आणि पेढ्यासाठी. तर मला असं वाटलं की कवड बर्फी नुसती चाखण्यात काय गंमत आहे, ती कशी बनते हे बघायला पाहिजे. आणि ही कवड बर्फी पिढ्यानपिढ्या यांच्या घरी बनते आणि ते आपल्याला त्यांच्या घरी घेऊन चाललेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया कवड बर्फीची आपण बघणार आहोत. चला. सगळ्यात फेमस असणारी बर्फी जी कवड बर्फी, ती बाहेर कुठेही उपलब्ध नाही, फक्त वाडीलाच. आणि वाडीला असं कारण सगळ्यात महत्त्वाचं, वासुदेव सरस्वती टेंबेस्वामीने दुकानदारांना सांगितलं की ह्या कवटाची बर्फी करा आणि ती दीर्घकाळ चालेल, असा आशीर्वाद दुकानदारांना दिला. त्या पद्धतीनं आजपर्यंत ती बर्फीचं चालू आहे. पाक तयार होतोय, त्याला थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत त्यांनी मला पेढे दिलेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेढे बनतात, तर ते पण आपण ट्राय करून बघणार आहोत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे करदंट. आता करदंट हा प्रकार खरं तर कर्नाटकातला गोकाक गावात करदंट बनतो, पण इथेही करदंट बनतो वाडीमध्ये. तर मी एक एक पेढा खातो आणि मग आपण त्याच्याबद्दल बोलूयात. तर हा तुम्ही म्हणलात ना भाजका पेढा, खूप छान चव आहे. थोडा जास्त भाजलाय तर लगेच तसा स्वाद तो येतोय. हा सुरेख पेढा. आणि छान गोष्ट म्हणजे प्रत्येक याच्यावरती त्यांचं नाव आहे. माझा शिक्का ते स्वतः प्रत्येक पेढ्यावरती देतात ना. ओके, तर हा आपला नॉर्मल पेढा. पण मी आधी गोड ट्राय करतो, किती गोड आहे मला बघायचंय. हा आताच्या तुलनेनं कमी गोड आहे. पूर्वी ह्याच्यात दुप्पट साखर आहे. आणि मी आता करदंट लय आवडीचा विषय. जेव्हा जेव्हा बेळगावला जातो मी करदंट आणतोच. म्हणून इथला करदंट आपण खाऊयात. वा, सुरेख. हा सुद्धा छान आहे. गुळाची चव उत्तम आहे. तर आपला काय स्पेशल गुळ असतो का? हो, याला जर वेगळा असा मऊ गुळ लागतो तर ते व्यवस्थित करदंट होते, नाही तर ते असं फुटते. आता आपण लगेचच कवड बर्फी तयार होते. आपण बघूयात की कवड बर्फी कशी तयार होते आणि मग आपण कवड बर्फी ट्राय करू. चल. वाडीच्या कुठेच आसपास कवठ पिकत नाही आणि वर्षभर मिळणारं फळ सुद्धा हे नाही. त्यामुळे कवठाचा गर काढून साठवून ठेवतात. साखरेच्या पाकात गुलकंद आणि कवठ टाकून ही बर्फी बनवतात. आणि विशेष म्हणजे कवड बर्फी 6 महिने टिकते. तर ताजी कवठ बर्फी बनतीये आणि हातामध्ये नुकतीच तयार केलेली कवठ बर्फी आहे. मला लई भारी वाटतंय. जी गोष्ट मी लहानपणापासून खूप आवडीने खातो ती गोष्ट बनताना बघितली आज, आणि ती सुद्धा फेमस ब्रँड वाडीतला. तर खाऊयात आपण आणि सांगूया कशी लागतीये.
एक घास खाल्ल्यावर डोळे आपोआप बंद होतात. हा म्हणजे कवठाचा स्वाद, एकदम ताज्या कवठाचा स्वाद जो काय घोळला जातोय तोंडामध्ये. यात थोडासा गुलकंद सुद्धा घातलाय. फार अप्रतिम टेस्ट. आणि कवठाचा टेक्स्चर असतो ना थोडा, जो कवठ फळाचा, तो सुद्धा चावताना तुम्हाला तो जाणवतोय. फार सुंदर बर्फी. खूप जास्त कवड बर्फी, करदंट, पेढे असं सगळं घरच्यांसाठी विकत घेतलेलं आहे. अथांग खुश होणार आहे आता. तर वाडीतली अस्सल कवठ बर्फी खाल्लेली आहे आणि आता आपण चाललोय जेवायला. आणि इथले खूप प्रसिद्ध खानावळे ज्याच्याविषयी मला लोकांनी इतक्या कमेंट्स केल्या की यार तिथे जाऊन तू जेवच. तर म्हणलं जेवूच यात, दुपारची वेळ आहे, भूक लागलेली आहे, तर तिथे आपण जाऊन जेवूयात आणि त्याचबरोबर वाडीतल्या इंटरेस्टिंग बासुंदी सुद्धा आपण ट्राय करूयात. तर सोमन खानावळीत आपण आलोय. जोरदार वेटिंग आहे, म्हणजे वेटिंग करायला त्यांनी वेगळी रूम वगैरे केली आहे. जोरदार पाऊस पडतोय आणि वेटिंग करतोय. मस्त वास येतोय आतनं. कधी एकदा जेवायला बसतोय असं झालं. आणि आज बाय द वे वटपौर्णिमा आहे. मग पावसामध्ये बायका वटवृक्षाला फेऱ्या मारतोय. काय सिन्सिअरिटी. एक पंगत उठली, आता दुसरी पंगत, आणि मग आपला नंबर आहे. बाहेर जे वाट बघतात त्या लोकांकडे बघून असं वाटतं की अरे बापरे, लवकर आवरायला पाहिजे, असं उगाचच प्रेशर येतं. पण मी घेणार नाही प्रेशर. मी लय वेळ थांबलोय, मग निवांत जेवणार आहे. उत्सुकता ताणतायत ते, जसं वाढून ताट नाही देत ते, एक एक पदार्थ वाढ, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे भूक खूप जास्त अशी. डाळ कैरीच पहिली आलेली आहे. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल. असं तो असा माईनमूळचं लोणचं आहे. हे कुठलं लोणचं आहे? मिक्स लोणचं आहे का? ही एक खासियत आहे. कर्नाटक बॉर्डर बेळगाव साईडला माईनमूळ नावाचा प्रकार असतो. तो तसा करकर करकर असा लागतो खाताना तो. त्याचं लोणचं खूप, आणि त्याच्यात मीठ खूप जास्त असतं. वांग्याची भाजी वाढलेली आहे आणि वाडीची वांगी आहेत ना, स्पेशल असतात. म्हणजे तसा गोडवा एक वेगळा असतो. ही मिक्स भाजी आहे का? लाल भोपळ्याचं भरीत, असं आपण प्रसादाला घरी बनवतो ना, तसे सगळे पदार्थ आहेत. भाऊ मसूर पण आलेला आहे, वाफाळलेला भात आलेला आहे. हा वाडीची बासुंदी. आणि असंच ते एकदम सगळं वाढून ठेवत नाहीये, असं टप्प्याटप्प्या. नंतर मग पुऱ्या येणार, नंतर मसाले भात येणार, वरण भात, तुपाची धार, वाफाळलेला भात, आणि सोबत लिंबू. पण लिंबू पुऱ्यात इतका गरम, म्हणजे खऱ्या अर्थाने माझी आई म्हणते वाफे सकट भात, म्हणजे वाफे सोबत भात. टिपिकल बेळगावी शब्द आहे, वाफे सकट भात. असा आहे हा. कमाल सात्विक, म्हणजे साधेपणातही उत्तम चव असू शकते. फार सुरेख. आणि आमटीतली विशेष असणार आहे, तर त्यामुळे चिंचगुळाची आहे का? चिंचगुळाची आमटी. कसलं रस्सम साऊथ इंडियन यार, भूक मारेल याच्या पुढे. आणि काय करायचं, म्हणजे मी बऱ्याच वेळा करतोय, वरण भात असतो ना, तर थोडीशी चिंचगुळाची आमटी मिक्स करायची. म्हणजे तो असा एकत्रित आंबट गोडपणा त्याच्यामध्ये येतो. उगलेली पुरी, त्याच्यासाठी एक राखीव बासुंदी पुरीचा पोटात ठेवण्यात आलेला आहे. आधी आपण भात खाऊया. बरं, बाय द वे भातासोबत मी बाकीच्या गोष्टी पण ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो. हे आहे भोपळ्याचं भरीत, दही घालून केलेलं असतं. हो, भोपळ्याचं भरीत खाल्लं फार उत्तम आहे. आणि छानशी फोडणी त्याला दिलेली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे वांग्याची भाजी. ते मी चपातीसोबत खातो, कारण पुरीपेक्षा वांग्याची भाजी चपातीसोबत जाईल. अशी वांग्याची भाजी चॅलेंज देऊन सांगतो, जगात कुठे मिळणार नाही. जगात कुठे मिळणार नाही. आणि मसूर पण आहे. मसूर आपल्या घरी कसं बनवतात, साध्या पद्धतीने बनवलेला मराठमोळा मसूर आहे. तर आपण डाळ ट्राय करूयात. कैरीची डाळ, कैरी मिरची डाळ, 3च गोष्टी आहेत. झटका, म्हणजे असं डायरेक्ट मेंदूतच ऊर्जा आली आहे मला खाऊन. बरं, बाय द वे ज्या लोकांनी मला सोमन रेकमेंड केलं त्या सगळ्यांना, म्हणजे पप्पी जरा जास्त होईल, पण असं मनापासून प्रेम त्या सगळ्या लोकांना. आता मेन स्टार पदार्थ राहिला, तो आपण ट्राय करूयात. तो म्हणजे बासुंदी आणि पुरी. तृप्त झालंय मन, आत्मा, शरीर तृप्त. आजवर इतक्या थाळ्या खाल्ल्या, सात्विकपणा, म्हणजे मी म्हणेन की प्रसाद खाल्ल्याचा फील आहे. दर्शनाला तर याच तुम्ही, पण ही थाळी खाल्ल्याशिवाय वाडी सोडायची नाही. सोमन थाळी बेस्ट. 1984 पासून आहे. बर.
माझ्या वडिलांपासून सुरुवात आहे. 1993 पासून मी ह्यात आहे. बर. आणि सकाळी 11:30 ते 2:30-3 पर्यंत असते. शेवट 3:30. मसालेदार काही नाही, हा ग्रेव्ही वगैरे काही नसते. हा आणि आमची वाढण्याची पद्धत हा बरोबर ही महत्वाची. बरोबर बरोबर. बापरे, म्हणजे सोमणांनी जे काय आग्रह करून करून वाढलंय मला, 2-2 वाट्या बासुंदी, 2 वेळा भात, मसाले भात, इतकं गच्च झालंय पोट. पण बेस्ट, म्हणजे म्हणतात ना की काही थाळ्या किंवा काही पदार्थ तुमच्या स्मरणात राहतात कायम, तर त्यातलं सोमण होतं. लक्षात ठेवा की खूप सारे सोमण वाडीमध्ये झालेले आहेत, पण हे जे ओरिजिनल सोमण ते एकमेव आहे. आणि ते विठ्ठल मंदिरा शेजारची जी खानावळ, ती ओरिजिनल सोमण खानावळ जी एकमेव आहे. पण आता अजून बासुंदी ट्राय करायच्यात खूप सारे, म्हणजे 2 आम्हाला प्रसिद्ध बासुंदी इथल्या मिळालेल्या आहेत. खरं तर काय नाही ठीक चालायचं काय. मग काय बोलायचं का तुम्हाला, काय बोलायचं? नाही नाही आधी बासुंदीच खातो. हो, ऑलरेडी आम्ही सोमणांकडे जेवून आलोय. बासुंदी तुमच्याकडे ट्राय करायची. कुंदा पण बेस्ट आहे यांचा. त्यात गुलकंद आहे का बाय? हा, गुलकंद आहे कुंद्यामध्ये. तर आपण कसं चहा मारायला जातो ना, तसं आय थिंक इथे बासुंदी मारायला जातात. म्हणजे इथे बासुंदी प्यायला मिळेल असे बोर्ड जागोजागी लावलेत. खूप ठिकाणी बासुंदी मिळते, म्हणजे असंख्य दुकानं जिथे तुम्हाला बासुंदी मिळेल. पण आम्हाला कळलं की हे श्रीकृष्ण जे आहे तिथे उत्तम बासुंदी मिळते असं मला कळलं. आल्यावर त्यांनी मला कुंदा खायला दिला, आणि तो गुलकंद कुंदा आहे. लय भारी होता तो गुलकंद कुंदा. तो पॅक करून घेणार आहे मी. आणि बासुंदी घेतली, बासुंदी कटिंग घेतली आपण, पण पिऊन बघूयात कशी आहे. थंडगार बासुंदी आहे, जी काय चव आहे. छान गोष्ट म्हणजे विशेष मला असं वाटलं की इथल्या सगळ्या बासुंदी ज्या आहेत खूप कमी आहेत गोडीला, म्हणजे खूप जास्त गोड नाही आहेत. दाट एकदम जाड आहे तशी ती. पण ना मला असं वाटतं की ही लोक जनरली येऊन पितात, त्यामुळे तिने अशी खूप जास्त दाट पण नाही केलेली, अशी पिता येईल अशीच ती आहे. सुरेख, वाडीला आलात, वन ऑफ द बेस्ट बासुंदी म्हणेन श्रीकृष्ण. आमच्या जवळ आता हे 6वी-7वी पिढी आमची, 150 वर्ष झाली. बासुंदी आम्ही पहिल्यापासून जे इथं दत्त महाराजांचं ठिकाण होतं, म्हणजे ज्या टायमाला इथं जंगल सगळं होतं त्यावेळीपासून इथं आमचे आजोबापासून इथं जनावरं हिंडवायला आम्ही येत होतो इकडं म्हशी घेऊन. त्यावेळीपासून आमचे इथं व्यवसाय बासुंदीचा चालू झाला. दूध खपणं आमचं. मग आता काय करायचं म्हटलं, आता मग दूध आठवून आम्ही लोकांना घरोघरी जाऊन असे डोक्यावरनं बासुंदी म्हणून हे करू. हे शाहू महाराजांनी दिलेली जागा आहे आम्हाला. हा, म्हणजे आमचं आधी घर होतं, हा, त्यानंतर हे म्हशी बांधलेलं जागा होती. बर तेव्हा जे शाहू महाराजांनी जेवढ्या आपल्या म्हशी आहेत तेवढी तुमची जागा, असं आम्हाला दिलेली जागा आहे. बर बर. मेन म्हणजे वाडीची बासुंदी म्हणून भरपूर जण विकाले. हा, माझं असं म्हणणं आहे तुमच्या ह्याच्याद्वारे, तुम्ही त्याच्या मागं बासुंदीच्या पाकिटाच्या मागं उत्पादन लिहिलेलं असतं, कुठं झालंय काय झालंय. ब्रँडपेक्षा ते वाचा. वाडीची बासुंदी म्हणून अब्दुल्लाची बासुंदी म्हणून सुद्धा द्यालेत लोक, आणि ते मागं लिहिलं असते की आता सरकारच्या नियमानुसार तुमचं उत्पादन कुठं होतंय, प्रोडक्शन कुठं होतंय, त्याचं लिहिलेलं असतंय. त्यात लिहिलेलं आहे ते वाचा आणि मग बासुंदी तुम्ही खरेदी करा. बरोबर. तर श्रीकृष्ण हे ओल्डेस्ट आहे, म्हणजे 160 वर्ष जुनं आहे बासुंदीचं. तिथे आपण आता बासुंदी खाल्ली आणि आम्ही थांबतो इथे, कारण जास्त बासुंदी जर खाल्ली तर घरी जायचे वांदे होतील. त्या व्यतिरिक्त अजून फेमस ठिकाणं आहेत, ते म्हणजे गोपाळकृष्ण आहे जे श्रीकृष्णाच्या शेजारीच आहे. स्वाभिमान आहे, ते सुद्धा तितकंच फेमस आहे. पण मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला अस्सल आणि ओल्डेस्ट खायचे असेल तर श्रीकृष्णाला येऊन बासुंदी खा. इथला कुंदाही चांगला होता. खूप खाल्लंय. आता आपण संगम घाटावर जाऊयात आणि जरा निवांत बसूया. चला. मस्त शांत वाटतं इथे. मंदिरापासून थोडासा लांब आहे हा संगम पॉइंट. नदी खूप जवळ आहे इथे, आणि पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी दोन्हीचा संगम आहे इथे. खूप वेळा यायचो इथे, म्हणजे बाबांसोबत पोहायचो सुद्धा मी इथे येऊन. तिची गाणी आहेत ना, निघालो घेऊन दत्ताची पालखी, बरीच, किंवा शांत हो श्री गुरु दत्ता, हे टेंबस्वामींनी लिहिलेलं पद आहे. ते मी बाबांच्या तोंडातनं इतक्या वेळा ऐकली आहेत. तर जेव्हा म्हणजे मी गाडीतनं उतरलो ना, आणि तो सगळा वास, तो असा बासुंदीचा, दुधाचा, आणि ते त्या सगळ्या लेन्स नरसोबा वाडीच्या, कम्प्लिटली मला तेच आठवत होतं की मी कसं म्हणजे बाबांबरोबर हात धरून कसा चालायचो. कधी कधी ती जागा आठवणींची असते कम्प्लिटली, तशी माझ्यासाठी आहे.
त्यामुळे नरसोबाची वाडी म्हणजे दादासाठी असेल किंवा माझ्यासाठी असेल, आम्हाला खूपच जास्त इमोशनली जवळचं आहे. खूप जास्त सारे पालखी सोहळे सुद्धा आम्ही इथे एक्सपिरियन्स केलेत. तो जो आनंद असायचा ना बाबांच्या डोळ्यातला, म्हणजे आज सगळ्यात जास्त मी मिस करेन बाबांना. पूर्णपणे तृप्त झालोय आणि निवांत झालोय नरसोबाच्या वाडीला येऊन. मी म्हणेन की ही जागा म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा गोकुळ आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला दूध पुरवणारा हा संपूर्ण भाग आहे आणि मस्त वाटतंय. म्हणजे दर्शन असेल, उत्तम जेवण असेल, इथली लोक असतील, त्यामुळे असं छान समाधानी होऊन मी परत पुण्याला चाललोय. आणि तुमचे सगळे रेकमेंडेशन्स जी होती तर ते सगळे स्पॉट्स मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. अजून कुठले राहिले असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आता मला असं वाटतंय की एकदा नाही इथे परत परत यायला पाहिजे, तर मी नक्की परत येईन आणि ते पुन्हा स्पॉट कव्हर करायचा प्रयत्न करीन. या व्यतिरिक्त आणखी कुठले असे ठिकाणं असतील, देवस्थानं असतील जी तुम्हाला वाटतं की ती कव्हर करावी, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तिथे पण मी नक्कीच याचा प्रयत्न करीन. असेच खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येणारच आहोत दर बुधवारी आणि दर सोमवारी सुद्धा. त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही आणि सोमवार सुद्धा चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.